वसवावे घर देवे बरे निरंतर घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप संगासनी शयनी घडे भोजनी गमनी तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ संगासनी शयनी घडे भोजनी गमनी विठोबा असं भजन जमलं तर बंद करून असं वाटतंय, पण आता तुमच्या टायमाच्या अभावात ते करावं लागतं. नाही तर रामकृष्णारी विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठल भजन घेतलं ते जमलं चांगलं तर त्यातच देवीत असत. पण आमची कीर्तनं 9 न पुढं रातभर चालती. आता तुम्ही बॅलन्स आवडत नाही हे तुम्हाला माहिती. इंग्लिश बोललो चुकलो. मी काय म्हणतो तुमच्या घरच्याच तोल आवडत नाही म्हणाय पाहिजे हो. तर ते तुम्हाला तोल शब्द कळत नाही लवकर. बॅलन्स हेच कळत नाही. तुम्हाला कळते म्हणून थोडं मी इंग्लिश बी बोलते. मग आता काय करा इलाज आपण एक कुठं वास्तव आहे आता गावाकडे राहतो. नाव आहे भाषे तो बाऱ्या बोलतोय वसवा अडचण झाली ती काय काय आता अभिमानानं मराठी करणारी माणसं वचिता काय आणि कन्नड वाचायचं बी ट्रान्सलेशन केलेलं आहे कन्नड मध्ये सुद्धा. विचारून घ्यायचं. विचारणं हा अपराध नव्हे. सांगणारा माणूस बेकार असला तर नाही सांगितलं. घातलेला आहे त्या समाजातल्या कुठल्याही तुम्हाला महार पोरापासून ब्राह्मण क्षत्रियापर्यंत कुणाचा आणि वाघ गाई मोडून खातोय त्याला काय म्हणायचं देव. तर त्याला मोडून खायसाठीच गाय. वाघाला माणसानं खायचं नाही. माणसाला खायसाठी तांदूळ गहू वांगी बटाटो पुष्कळ दिलाय. कुठं तरुण वांगी खावा खावा भाजी करून खावा लोणचं घाला.
झाली म्हणतो. मी असं बोलतोय, चूक करणाऱ्या माणसाला मी माफ करून बोलत नाही. मी तर त्यांच्या बाचा पैसे काढलेले नाही. नीतीभ्रष्ट माणसांना शिक्षा करणं माझं काम आहे. भले मला ते मारून टाकतील, मी त्याला भीत नाही. कशाला मारणार आहे ते गदा सुदर्शन आहे, त्यानं मारायचं. त्याच्या मनाला येत नाही तोपर्यंत आम्ही काही मरत नाही. माझ्या तर तोंडात योग जात नाही, चावा येत नाही. ज्योतिबाला विचारा, मी जेवतोय केवढ तरी पण पोट खायचं गवगवीत आहे. ते ईश्वर कृपा आहे. माझं पोट मागे गेलं, खपार झालो तर असं आपण वास्तव्य शांती करीत आहोत. आता ही भूमी भगवंताने आत प्रवेश केलेला आहे असं वर्णन आहे घेते. गामाविषयी भूतानी धारयामी मूलवा कृष्णामी चौशरी सर्वा सोमो भूत्वा धरणी माता आहे. आता ही देवच आहे म्हणते की शुद्धी काय करायची असं तुम्हाला शंका येणार नाही का? खरं पोरानं पेड खाल्लं तर इशी केलेलं काही पेड्यासारखं नसतंय. इशी ते इशीच असत. पेड खाते ज्याला काय होते म्हणून चालेल का? छोटस सांगतो तुम्हाला. भगवान प्रभू रामचंद्र अरण्यवासी झाले. या सगळ्या देवांचा संकल्प आहे. त्या काही काहीचा दोष नाही. काही काही फार सुंदर माता आहे. उगाच चिरसाटू कधी बोलू नका. हे आमचे पूर्वज काही काही असेल, कौशल्य असेल, ही सगळी आम्हाला पूज नसती. प्रभू रामचंद्र वनाला गेले नसते तर रावणाचा बंदोबस्त कोणी केला असता? घटकाबीन सुद्धा मुलाचा मोह दूर करावा. आग्रा भेटीत काय होईल गोंधळ, समोर सुद्धा मिरवायचं सामर्थ्य असावं. बसण्यात काय अर्थ आहे? मी असं बोलतोय सांगतो, लक्ष ठेव. एका मंत्र्याला मी वाघ समजित नाही. का तर ते संरक्षण घेतल्याशिवाय कुठं बाहेर जातात का बघा. वाघान संरक्षण घेतलं त्याला वाघ म्हणायचा. हत्यार आहेत त्याला काय देवाण दिले तेच वैभव. कुठं दिवसा गेला अकेला आणि शिकार करूनच खाणार. तुम्ही मी आता जेवणारी दुसऱ्यांशी जीवल्या तसं नाही त्याच. आमच्यापेक्षा वाघ भारी पोटाला खाण्यात. तुम्हाला कसं वाटतंय? आपलं आपण कष्टान करायचं, आपलं आपणच खायचं. बर पुढारी जेवढे आहेत कोणाचे मग त्याची जनतेच भ्या का? चांगलं करीत असेल, आम्ही चांगलं सांगितलं असेल तर आम्हाला भ्यायची काही गरज आहे सांगा. मानवी जीवनाला जे लागते ते सांगणं, अभ्यासून सांगणं, गती आणि अधोगती सांगणं आमचं काम काय. असं वागशीला तर चांगली गती होईल, असं वागशीला अधोगतीला जाशीला असं होत आहे. प्रभू रामचंद्राबद्दल बोलतोय मी. बदलली
कुठं बदलली? शुंद आणि उपशुंदाचं युद्ध झालं तर त्या भूमीवर त्यांनी एकामेकाला भावानी मारलं तर, कारण दुसऱ्या कोणाकडनं मूर्ती नको असं मागितलं, मला एका तुमच्या तुमच्यात लढून मला म्हणला देव. सख्खे भाऊ एक मध्ये बाई सोडली आणि त्याच्यासाठी बाई कोण? स्वतः लक्ष्मी माता त्या दुर्गा होती. सुंदर रूप घेतल्यामुळे थोरला भाऊ म्हणला हिला तू आई म्हण, धाकटा म्हणला तू हिला मुलगी समज, मी लगीन करणार, मी तो कसा करतो दिलं त्याचं ठोकून मारून टाकलं. त्या रक्ताची भूमी भिजली. तिथं आल्यावर त्या दुर्बुद्धीच्या रक्तातल्या मातीमुळं बुद्धी बदलली. कोणाची? बुद्धी बदल म्हणून जागा बदलाव. मित्र पाहुणा कोण जात नाही शक्यता आहे. मांसाहारी कृतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये भिजलेली माती बुद्धीत बदल करते. त्या जमिनीत पिकलेला बिघडलेला आहे काय? संस्कारामुळे बिघडलंय. संस्कार चांगले करू शकलो नाही आम्ही, हा आमचा पराभव आहे. जगाचा होईल तेवढं करून आपण चांगले संस्कार जतन करायचे. दुसऱ्यावर मातीवर रक्ताचे संस्कार झाले. आणि लक्ष्मण प्रामाणिक आहे. राम थोरला भाई त्याची सेवा करायची म्हणून त्यानं धनुष्य हातात घेऊन अरे त्याला नाही वनवास दिलेला, सीतेला पण नाही. सीतेला काही दोनाचा पण सांगितलं नाही. सीता एक पतिव्रता आहे. बारीक ऐकलंय, आईला सांगितलंय मला जरी शिक्षा दिली असली, बापामुळे झाली असली, तर नवड्या कोणाचं? तू पतिव्रता आहेस ना, बाप करेल ते मान्य मी करायचे, तू करायचे. मी मुलगा आहे त्यांना. ते नीतीशास्त्र आहे. मग सीतामाता म्हणाल्या आईला सांगता नवऱ्याची सेवा करून, मला सांगता बापाच्या घरला जा म्हणून. बोलणं बरोबर आहे. शेवटला काय म्हणले असेल? मी बाह्य आहे म्हणजे तुला भ्या वाटत असलं तर कमऱ्याला कर्जोळ आहे, गडी आहेस का हे नाही तू विचारलं. कोणी? बायकोने विचारलं देवाला, म्हणून बायकोच्या पुढ्यात काय बी नाही बाई म्हणून तिथं बोलून घेतल्यापेक्षा देवाची बायको अशी म्हणजे तुमच्या काय म्हणते? अलीकडच्या अजून लेखकाने बायकोच त्याला सैली तू म्हणली. सैल्यास का शब्द वापरलाय? कोणी? बघा, सण करायची कोट आहे. त्याचं नावच काय? लग्नाचाही
त्याच्यापुढे मी महत्व सांगायचं, ती मातीची पुतळी बांधून घे म्हणले. शेवटात होती महिनाभर. मी सांगितलं सोडून टाकू नको. महिनाभर होती. मग महिन्याभरानं सांगितलं आज आंघोळा जाशील सोडून टाक. आज म्हणले बुद्धी चालू झाली. त्या मातीत काय होतं तर चुंद फुलाच्या रक्तात जनाचा उच्चारण नामाचा मी महाराज आहे म्हणून कुणाच्या बी संगतीत बसू नका. कुठे झा होईल ते काय होईल. कुणाची ताकद चढ होईल. रावणाकडे पांडित्य होतं, ब्राह्मणी संस्कार होते. खानेरडे संस्कार होते. तो जगजेता झालेला मी माझ्या दृष्टीनं बघावं. आता माझच पूर्व या पृथ्वीचा राजा असावा. एखादा तुमच्यातला विद्वान झाला तर जगमान्य होईल, काय अर्थ नाही सांगा. सगळ्यांनाच बरं वाटलं म्हणजे तुकोबारायण जगद्गुरु ही पदवी कुणी दिली. रामेश्वर भट्टांनी दिली. कोणी तो शत्रू आहे. शत्रून चांगलं बोलल ती स्तुती आहे. हे आमचा बाबा नाही चांगला आहे, गारेगार दिल्यावर पोरं म्हणायचे. शत्रून धर्मराज म्हणतील तर मी आड वाहत न बाहेर यायला तयार आहे. वचन देतील तर एकटा एकटा लढतो म्हणल्यासारखं. कुणा विश्वास आहे. दुर्व्यसनाला कळते. तुमच्या शत्रूला सुद्धा तुमचं भय वाटू नये न्यायाच्या बाबतीत, असं मी सांगतोय तुम्हाला. शत्रू असायचेच. दोन मतं असली म्हणजे काय बिघडलं काय. संवाद करावा. संघ का माझं चुकलं. माग घेता येईल. तुम्ही या संघर्षाला भीता तो पुढचा विचार काय करता. असं का असं नाही म्हणतात ना ते. इथं देवाचं चुकलं कुठं. ते म्हणतात तुमचा देव आहे, धर्म आहे. धर्मान वागून पांडव भीक मागित फिरले आणि अधर्मानं त्यानं दुर्योधन राज्य केलं तर आम्हाला कशाला माळा अडकून ठेवल्या म्हणतात. भांडतात नव्हती. त्यांचं काय चुकलं असं वाटतंय तुम्हाला का वाटतंय. पण अधर्म जो असतो त्याला कोण परीक्षा घेत नसतंय. भरीला दगडा अंड्यात कोण परीक्षा घेता. ट्रॅक्टरवर जायचा सफाई करायची. घडायला जमल का नाही. खरंच माळकरी यायचा का खोटा यायचा असं काळ घासून बघतो तुम्हाला. देव नाही घासे. मग काळ घासताना लोक म्हणजे तुमचा होता.
देवाने काळाला सैल सोडलेला असतं, काय कराय करून घ्यायच्या बरोबर. तू भंगशील पण माझे भक्त भंगणार नाही, आणि भंगले तर माझे भक्त नाहीत. हे काय मी सांगाय पाहिजे? मग भक्तांची परीक्षा घेताना श्रम होणार का नाही तुम्हाला? या कसोट्या पास होऊन झाला तर तुम्ही भक्त खरे, आणि कसोट्यात फुलापशी म्हणजे काय नाही, मला ओबडजोड पायरीला घालतील आणि वर बसून पाठतील. कुलापशी असं म्हणून म्हटले तिने. देवताला काय उपयोग आहे? तुका टाकीशी संघर्षे सण करून देवपणा निवडतो, आणि ज्या वेळेला देव म्हणून मूर्ती स्थापना होते त्याला पाया पडे मग जनतेवा. त्याला तुमच्या गुरुचं स्मरण करा, पांडुरंगाचं करा. गुरु आणि देव ह्यात जर तुम्ही भिन्नपणा मानला तर तुम्ही वारकरी म्हणून मिळवायला लायकच नाही, असं मी सरळ टिक्का मारून सांगतो. पाहता नाही गुरु आजुका त्या ब्रह्मांडाचे 3 भाग आहेत, स्वर्ग, मृत्यू आणि मग त्रैलोक्याला जाऊन बोललेला आहे. लक्षात ठेवायचं. लोकांतर वारकऱ्यांना कळते, प्रोफेसरना कळत नाही, ते नुसत्या मातीला धरून बसले. कोण? बुद्धी आहे त्यांना. वारकरी म्हणतात त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, असं वारकरी म्हणतात. तर आनंदे भरी बाप रखमा देव ठुलोबा चैतन्याची शोभा. सोबत चैतन्य जे आहे त्याच्यामुळं ह्या जगाला शोभा आहे. तुमच्या माझ्यात चैतन्य नसेल, जीवत नसेल तर काय शोभा आहे? मूर्तवत सगळं आहे, आणि यांची बुद्धी मूर्तवत आहे. त्यांना आई अंगावर जन्म देणारी आई बी सरळ नाही, प्यालेलं दूध बी चांगलं नाही. कसलं
आणि 4 खरमरीत अक्षर शिकली. शेंगाई त्या बैलाच्या पुढे जाऊ नये आणि गाढव घोड्याच्या मागे जाऊ नये. एवढं जरी कळलं तरी पुष्कळ. कुणाची संगत करतोय, कसं वागावं कळून घ्यावं. म्हणून तिने संता ते संगती मनोमार्ग गती अजिबात चुकीचं तुम्हाला सांगणार नाही. ती माती पवित्र करायची झाली तर काय परमा. आता ती माती शुद्ध करायला पाहिजे. कुठली? सुंदाच्या उपसंदाच्या रक्तात माजलेली माती आहे. ती माती शुद्ध करायला पाहिजे. आणि ती माती भजनाच्या तुमच्या टाळ फुटण्याशिवाय शुद्ध दुसरी होईत नाही. ब्राह्मणाच्या मंत्रात बामनं भरड केली ती अर्थ नाही. डोंगरा आहे तीच आहेत, भाकरी खायची पद्धत आहे तीच आहे. जळणारी चांगली आहे काय? काय म्हटलं मग? निवडून वंगडी नाच केला. धान्य निवडून सुद्धा फरडून काय केलं? जर हुंड कराय ना तस तुम्ही वारकरी जबाबदारीने वागा. संत वाक्यात राहा. तुम्हाला त्रैलोक्यात हरिवणारा असा दुसरा कोणही नाही. ना कर्नाटक राज्य सरकार हरवणार, ना तुम्हाला भारत सरकार हरवणार, ना तुम्हाला या जगातली दुष्पर वाईट कुठलीही शक्ती. दास नाही नाही लोके भला नाही लोकी देव उभा माझे पुढे, देव उभा माझे पुढे. भय नाही भय नाही आपण काहीच अवनीती केलेली नाही. का निर्भय राहायला काळ समय तेवढे मला काय उडून राहिले, माझं काय चुकलंय असं देवाला अन्याय होत असला तर माझं काय चुकलं एवढं तिला म्हणायचे अधिकार आहेत का नाही?
ज्या मालकाकडे काम करता तेव्हा काही विचारू, माझं काही चुकलं विचार नको. तुमच्या सेवेत ती सत्ता आहे. प्रामाणिक सेवा करशील त्यात काय वाचून सत्ता राहत नाही. ती काय सांगतो ऐकून घ्या. देव उभा माझे पुढे अनन्या चिंतेंद्र मामे जना परिवास दे देशाम नित्यागुप्ता योगम दयाचा योग मागवा मध्ये पडला पांडवा. मी 1700 ओव्या म्हणालो म्हणजे माझं केवढं. यासाठी प्रतिष्ठेसाठी करायचं काय ते नाही. त्यांना थोडं थोडं कळून दिलं बस झालं. माझं म्हणणं ऐकून घ्या. भगवान सांगतो मी माझ्या भक्ताचा योगक्षम चालितो, त्याला महाराज करायचा योग मी आणतो आणि त्याची महाराज की सिद्धीला न्यायचं काम सगळं कोण करतो? मी भगवान करतो. तुम्हाला दुसरं कोण काळ चालवू शकत नाही. आणि ही माणसं वेळी काय करते, हायब्रिड खाणारी माणसं तुमचं काय करणार? हायब्रिड खाणाऱ्या अंगात रक्त विसरलं नसते, बुद्धी विसरली नसते कुठले. आणि भारतातली माणसं भ्रष्ट कशी होतील एवढंच भारतातल्या राजकारणी भ्रष्ट होते लक्षात ठेवायचं. खायला मिळत नाही असं नाही. काय आता आम्ही सगळी जाऊन आता धाब्यावर जेवढा कपाट भरत नाही. आहार, निद्रा, भय, मैथून ह्या 4 गोष्टी शरीराला आवश्यक आहेत. त्याची थोडीशी समाजाला सगळ्यांना गरज आहे. म्हणून कुठं बी खावावं काय हो ना. निद्रा ताब्यात असावी. जर ड्रायव्हरची निद्रा आली चौकात जाया तर ती एकटा मरेल का मागची? झोप येत असली तर ड्रायव्हरला भजी खावा त्या बसा. झोपायच्या वेळेला काय खायचे खान झोप. मग सरकार मागाय पाहिजे का कसं? आपण मारणार पण दुसऱ्याची 4 मारणार तर का असावा. म्हणता नित्य नेमना मी पुढं दुसरं झालं. उदाहरण तिसरं कुठं झालंय काय म्हणशीला म्हणून ते सांगितले सुरुवातीला. पाहे पाया पांडवाची सवे तो श्रीकृष्ण राणी ही प्रतिभाल झावे. माझे भक्त आहेत म्हणून देव तुला ऐश्वर सोन्याची द्वारका सोडून काट्या कुट्यात भगवंत पांडवांच्या मागे फिरला. कोण? इतका देव तुमच्याबद्दल रूप करतो. कुणाबद्दल? तुम्ही माझ्यावर कृपा करा असे त्याला का हिनवायचं नाही का देव कृपा करीत नाही? खरं सांगा जरा. 10 मिनिटं द्या ध्यानासाठी. देवा मी करतोय, माझ्या हातून चूक होऊ दे नको. मला माणसाचंच वागीव, माणसाची जी बुद्धी दे, माणसासारखं कार्य करून घे. ज्यात माझा आणि माझ्या समाजाचं हित असेल तेच मला माझ्याकडे करून घे. असं काय मागाय भ्या? बायको चांगली दे असं मागू नका. चांगली बायको शत्रुत्वाला कारण. देवाची चांगली बायको होती म्हणून उचलली का कशी? मग आपण कशाला त्या भानगडीत पडायचं? शहाणा असल्या
तुम्ही ठरवायचं. देवाला ती बायको सोडून नाही केवढा ताप झाला. समुद्रावरती तुम्हाला एका बायकोच्या 18 मधून वानर गोळा कर, ती लढाई कर, मरतोय का जमतोय हे बैल म्हणून देऊन सगळं घ्यावं लागलं. याच्यापेक्षा काळी बिड्या भरलं भाकरीसाठी वाचू पाहिजे. डोबा रखमा सांगायचंय तुम्हाला पुढं काय. कारण माझा स्वभाव वाईट आहे. मी आता तुमच्याशी इथं प्रवचन करून गेले पण असा खडा नाही. ती जाऊन दिंडीची व्यवस्था बघून मागणं झोपला तर तासभर, सकाळी उठून दिंडी बाहेर काढली. ती दिंडी आता काट्याने पोत ठेवली. ते जरा काही मुरकू तुरकं खाल्लं कुठं हा ते बी एकान पाणी तापवून दिलं तर म्हणून आंघोळ केली नाही. मी आंघोळ करत नव्हतो. त्यात घाईत विकून ते पाणी तापवून दिले. देवाची सेवा करतो ना, लक्षात ठेवायचं. आपल्या प्रकृतीचा अभाव असेल तैन म्हणून आंघोळ तामत ऊन पाण्याने करू नका. प्रकृतीचा अभाव झाला तर जरूर गरम पाणी आंघोळ करा. जमलं तर खाल्ल्या काढून धुवा, नाही जमलं तर ढोपरं नुसती धुवा. प्रकृती बिघडेल तर आंघोळच करू नका 8 दिवस. मी ते पाप घेतो. राम राम सारखं म्हणा मात्र. राम राम दोन्ही अक्षरे सुलभानी सोपारे, धागा मागरिया पारे गुरुजीची. हे बाकीची बाजू जर बघितली परमात्मा सोडला तर ते घाणेरड आहे. हा शरीर विटाळाची आहे. आमच्या मातेचा विटाळ थांबला त्यावेळेला ह्या प्रकृतीची तयारी झाली. लक्षात आलं. म्हणजे विटाळा ताळाय म्हणतात. माया मोहपास जाळे. ह्या शरीराच्या रक्षणासाठी माणसं जीव तोडून पैसे गोळा करून कमवून कमवून टाक टाक ठेवतात. समजा एवढं जीव तोडून ठेवता, देव कुठं गेला? गोळा करून ठेवा. 4 पोरान रट्ट लावून काढून घेतलं, काय करणार? आता आम्ही म्हातारा झालोय. आता माझ्या पोराच्या अंगावर जाऊन जमल का मला? त्याला त्याच्या आईच्या माघारी मी जतान केले म्हटलं, बोली झणझणीत केले मी त्याला खायला घालून. मला माझ्यापेक्षा तगडा आहे की नाही पोरग? माझं बघितलं काय नाही. माझ्यापेक्षा 60 उंच आहे. त्या उंचीला 16ची बॉडी आहे. आता एक फक्त आहे माझ्यापेक्षा भरतात शांत आहे. कोण? मुलगा आमचा आहे का नाही, भरतात शांत आहे. तो तुम्हाला काहीच बोलणार नाही, किती बी तुम्ही बोला. नाव एकनाथ ठेवले, त्या नावाचा प्रभाव झालाय का काही त्याच मला वाटतं. तो कुणालाच वाकडे बोलत नाही. आपल्या बायकोला बोलत नाही, पण गावात बी कुणाला नाही. वाकडं न बोलणं ही भूमिका चांगलीच आहे का नाही? स्वभाव तसा ठेवायचा, एवढं बी सोपं नाही. गंमत अशी आहे, नामस्मरणानं शरीर पवित्र होत आहे, घाणेरड असणार. कुळ पवित्र होत आहे. पवित्र तो देह
पुढं पवित्र तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश. कुळ तुमच्या वागण्यानं पवित्र होत. 42 कुळापर्यंत उद्धार होते. तुम्ही गळ्यात माळ टाकली त्यावेळेला तुमचे 42 कुळ पाठीमागची कुळ हेमाच्या तावडीतनं सुटले. त्या मुसलमानांचं काय होईल, फारशांचं काय, काय व्हायचं असेल ते होईल. त्याचा मालक देव, दुसरं गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट वाले आपला अडवळी त्याला हाणत्या, तिथलं असलं तरी आणि मुसलमान सहाय्यक असलं तर त्याची बी देवाय काय घालते. शास्त्र धर्मावाय काय स्वार्थावाय. मी बोलतोय का मंत्री घोड्यात असं बोलतोय. मंत्र्याशी लई टेंबा करते तो. मी काँग्रेसचा मंत्री होता, खरं पक्ष बदलून झालता माझा. पवारांच्या पक्षात गेला. त्याला 3दा घरात जाऊन सांगितलं काँग्रेस सोडू नको, चांगला ऐकतो म्हणून. काय मी काँग्रेसच्या विरोधी होतो मध्ये बिल नाही. मग का बोलतोय तर स्वतः दिसते आहे. आम्हाला चांगलं वागवायचं, चांगलं जगवायचं त्यांच्या हातात आहे. कुणाच्या? सत्ताधाऱ्यांचा आमच्या अंकुश पाहिजे. मी बुवा आहे. सगळीकडं चोऱ्या करायला जातोय, भानगडी करतोय का खरोखर मी कीर्तन भजन करून लोकांना त्यांचं हित टिकेतोय. त्यावर गव्हर्नमेंटचा जरूर अंकुश असावा. कोण? आणि मी बोलतोय तसं वागत नसलं तर आम्हाला तिने लक्करखान्यात घालून टाकावं. कुठलं? हे गव्हर्नमेंटचं काम आहे. मी बुवाला का घातला म्हणणार नाही. त्याचं गुण तसा असेल तर घालून देतात. उगाच बुवा खोटा असला तर आंदोलन करताय तुम्ही सगळं माळकरी. लक्षात ठेवायचं, देवाच्या साक्षीचं जीवन असत. आम्ही तुमच्या डोळ्याच्या माघारी मी दोष करू शकतो, पण ही भगवान काय सांगतो मला, मी तुमचं